हाय, वेलकम टू गुब्बी प्रपंच यूट्यूब चॅनल. आज मी माझं फर्स्ट ब्लॉग स्टार्ट केलो आहे. माझा दिवसाचा सुरुवात होते एक ग्लास कोमट पाणीपासून आणि मिस्टरांचं फर्स्ट शिफ्ट होतं म्हणून जेवण करायला घेतलो. सकाळी 5:30 वाजता उठलेलो. मग फर्स्ट शिफ्ट असलं तर असं काहीतरी गडबडीनं सगळं जेवण ते करून द्यायला लागते. 6-6:30 वाजता जातात. मग त्यासाठी मी इकडं वांगीचं भाजी करायला घेतलो. तिकडं भाजी शिजूपर्यंत तिकडं भाकरीचं पण कामं आवरून घेतलो. एक 4च भाकरी करायचं होतं. आता सगळं जेवण झालेलं आहे, भाकरी आणि भाजी. आता डबा भरून द्यायचं. फर्स्ट शिफ्ट असलं तर त्यांनी फक्त भाकरी आणि भाजी घेऊन जातात. भात काय घेऊन जात नाही. भात खायचं जरा कमीच आहे. त्यांनी गेल्यावर आज संक्रांती होतं म्हणून हुंबरं ते धुवून पूजा करून रांगोळी ते काढून घेतलो. माझा रांगोळी काढायला येत नाही, असं कसं काय तर करतो मी. नंतर जरा झाडांना पाणी ते घालून फुलं ते ठेवलं हुंबऱ्यावर. मग नंतर अंगणला पाणी मारून मस्तपैकी एक छोटंसं रांगोळी काढलो. मी रोज काही रांगोळी काढत नाही. माझी मुलगी आहे ते रांगोळी असं काढलं तर असं नंतरनं पुसून काढते. त्यामुळे मी कधी रांगोळी जास्त काढत नाही. कधी तर सण असले तर तेवढं काढतो. मग नंतर आमचं छोटंसं गुलाबाचं झाडमध्ये 2 फुलं लागलेलं. ते गल्लीतलं पोरं कोणतरी काढून घेतात म्हणून सगळ्यांच्या आधी मीच काढलो. कसं आहे, इथं झाड जास्त नाही त्यामुळं कुठं तर फुलं दिसल्या पोरं काढून घेतात. मग ते जेवण ते केलेलं किचन कट्टा भांडी भरपूर पडलेलं. आता हे सगळं करायचं म्हटलं तर पहिला डोकं शांत पाहिजे. त्यामुळं सकाळी एक स्ट्रॉंग चहा करून घेतलो. त्यासोबत सकाळी लवकर उठून काम केलेलं म्हणून जरासं भूक पण लागलेलं. म्हणून मेरी बिस्किट घेतलो. चहा आणि मेरी बिस्किट खाल्लो. मग नंतरच भांडी ते धुवायला घेतलो. भांडी काही जास्त नव्हतं, तेवढं सकाळी जेवण केलेलं आणि चहा पिलेलं तेवढं होतं. तेवढं सगळं धुवून घेतलो आणि किचन कट्टा पण स्वच्छ करून घेतलो. जेवण केल्यावर दिवशी किचन कट्टा स्वच्छ केलं तर नंतरचं कामं सोपं पडते. आता हे किचन कट्ट्याचं सगळं कामं आवरून घेतलो. किती छान दिसायला आहे बघा. एकदा स्वच्छ करायचं होतं, एकदा स्वच्छ करायचं होत नाही. छोटं बाळ आहे, ते उठते म्हणून जास्त दंगा केला तर पण चालत नाही. एवढं सगळं कामं आवरोपर्यंत आमच्या मॅडम उठली हसत हसत. एकदा हसत उठत्या, एकदा रडत उठत्या. उठल्यावर तोंडातला पहिला गोष्ट असते, मम्मी बाबा कुठं आहे. बाबाच्या लाडकी आहे. फक्त 24 तास बाबाच लागते तिला. मम्मीचं काही आवश्यकताच नसते. ती उठली, तिचं पण आवरून घेतलो. मग नंतर आंघोळ ते करून देवपूजा करून घेतलो. पूजा ते झाल्यावर बाकीचं कामं आवरून संध्याकाळी भोगीचं तयारी होतं म्हणून भोगीसाठी जेवण करायला घेतलो 5 वाजताच. जरा लवकरच जेवण करायला घेतलो का म्हणजे जेवण तर जास्त करायचं होतं. भोगीचं जेवण म्हटलं तर लईच करायचं असतं. मिक्स भाजी करायचं असते, वांगं करायचं, चटणी करायचं, असं भयंकर पदार्थ करायचं असते. आणि मला सकाळी दिलेलं ताटं मी पण भरून द्यायचं होतं. कॉलनीतलं आमच्या शेजारी आहे त्यांनी सकाळी ताटं त्यांनी भरून आणून दिलेलं. मग त्यांना पण द्यायचं होतं म्हणून सगळं मी पण पटपट मिक्स भाजी कट करून भाजी करून घेतलो. इकडं भाजी शिजूपर्यंत भाकरीची तयारी करून घेतलो. बाजरीचं भाकरी करायचं आहे आज. तीळ लावून ताटं भरून द्यायला आणि देवाला नैवेद्य पण मान असते ती बाजरीचं भाकरीच करायचं असते. त्यामुळं मी पण आज बाजरीचं भाकरीच करायला तीळ लावून. भाकरी झालं पटपट करून घेतलं सगळं. मग नंतर ताटं भरायचं होतं आणि त्याचं सगळं तयारी करून घेतलो. बघा, एवढं सगळं साहित्य करायचं असते. 3 प्रकारच्या भाज्या, भाकरी, चटणी सगळं लागतं ह्याला. आता ताटं भरून घ्यायला चालू केलो. पहिला मान देवाला नैवेद्य म्हणून काढून ठेवलं सगळं भरून घेऊन. असं सजावट करून घेतलो सगळं ताटाला. देवाला नैवेद्य दाखवून मी पण ताटं घेऊन गेलो कॉलनीत सगळ्यांनी देऊन आलो. मग आमचं शेवटचं काम सगळं भोगीचं जेवण आपण पण जेवून घ्यायचं. मस्तपैकी कन्नडा बिग बॉस बघत आम्ही पण जेवून घेतला. मग काय आता बाकीचं काम झोपायचं. चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.